नमस्कार मित्रांनो, या सेशनमध्ये आपण केस स्टेटमेंट एसक्यूएल मध्ये कसे यूज करायचे ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला काही सिनेरिओज असतात किंवा जेव्हा आपण रिअल टाइम प्रोजेक्टवरती काम करतो तेव्हा काही कंडिशन्स असतात की आपल्याला एसक्यूएल टेबलमध्ये काही डेटा आहे आणि तो त्या टेबलच्या डेटामध्ये काही कंडिशन्स वापरून आपल्याला काहीतरी डेटा कॅटेगराईज करायचा आहे किंवा त्याच्यावरती काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. तर ते कसे करायचे त्यासाठी आपल्याला आता एक सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डेमोग्राफिक्स म्हणून आहे. आता याला जर मी एक्झिट केलं तर तुम्हाला माहिती आहे की याच्यात आपले फर्स्ट नेम लास्ट नेम एम्प्लॉय रिलेटेड डेटा आहे आणि त्यात एज पण एक कॉलम आहे. तर आता अशी एक रिक्वायरमेंट आहे किंवा सिनेरिओ म्हणता येईल की काय की सिनेरिओ असा आहे की अ, आपल्याला तुम्हाला असं सांगितलंय की तुम्हाला याच्यातून ह्या टेबलमधून ज्यांचे एज 30 पेक्षा कमी आहे, त्यांना तुम्हाला असं म्हणायचं आहे की एक नवीन कॉलम करा आणि त्याच्यात असाइन असाइन करा की हे यंग आहे आणि दुसरे जे आहे ते एज इज बिटवीन ज्यांचे आहे की असं 31 ते 50 त्यांना जे आहे तर त्यांना काय म्हणायचे ते तर ते आहे ते लोक कोण आहे? एक मध्यमवर्गीय म्हणजे मिडल एज. ठीक आहे. आणि जे ज्यांचे एज ग्रेटर दॅन 50 आहे, अ, ते ओल्ड आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की म्हातारे आहे ते. ठीक आहे. तर हे कसं करायचं आपल्याला? तर त्यासाठी आपल्याला आता याच्यात आपण हे तुम्हाला असं सांगितलं की हे त्याचं कॅल्क्युलेट करा ना असं तुम्हाला हे कॅटेगरायझेशन करून द्या. तर त्यासाठी तुम्हाला पहिले फर्स्ट नेम घेतो आपण इथे. फर्स्ट नेम लास्ट नेम हे घेतो आणि एज पण डिस्प्ले करतो इथे. आणि आता आपल्याला एक केस स्टेटमेंट यासाठी आपण यूज करू शकतो. केस स्टेटमेंट कशी यूज करायची तर त्यासाठी केस असा एक शब्द लिहायचा आणि त्याची स्टार्टिंग आणि एंड असे दोन असतात. आणि याच्यात एक वेन कंडिशन असते. एवढं लक्षात घ्यायचं एक कॉमा देतो. इथं वेन कंडिशन असते आणि वेन कंडिशन मध्ये आपल्या ज्या काही कंडिशन असतात त्या आपल्याला द्यायच्या असतात. वेन आपण एज इज ग्रेटर दॅन किंवा एज इज लेस दॅन 30 जर असेल तर आपण काय म्हणायचंय देन म्हणजे आपण असं विचारतोय पहिली कंडिशन अशी असेल की इथं की एज 30च्या खाली असेल तर काय करायचं तर त्याला मला असाइन करायचंय की यंग. ठीक आहे. आणि हे जर मी आता रन केलं तर आता बघा हे एकच एम्प्लॉई आहे ज्यांचं वय 29 आहे. त्यांचं कॅटेगरायझेशन झालं एक नवीन कॉलम मध्ये. तर आता बाकीच्यांसाठी पण आपल्याला करायचं आहे 31 ते 50 मध्ये त्यासाठी आपण एक मल्टिपल ह्या वेंट कंडिशन देऊ शकतो. बिटवीन म्हणायचं आहे 31 अँड 50. जर असेल तर आपण काय म्हणतो देन त्यांना काय म्हणतो मिडल एज. ठीक आहे. हे झालेलं आहे. आता आपल्याला अजून एक थर्ड जे आहे ते वेन एज इज ग्रेटर दॅन 50. मग त्याने काय म्हणायचं आपल्याला की म्हातारे म्हणायचे. तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे आणि याला मी जर रन केलं तर आता बघा कसं येते. याच्यात पूर्ण सगळ्या एजचं जे आहे मिडल एज यंग आणि 60च्या वरती जे आहे किंवा 50च्या वरती आहे ते म्हातारे आहे ते एकच एम्प्लॉय आहे. तर अशा पद्धतीने हे आहे. आणि याला जर आता इथं बघितलं एज टायटल तर ते खूपच मोठं आलंय कारण की आपण हे पूर्ण केस स्टेटमेंट लिहिलं याला आपण एलियास देऊ शकतो. एलियास देताना आपण म्हणू शकतो की ब्रॅकेट. ठीक आहे. आणि मग याला रन केल्यानंतर तुम्ही बघायचं की आपल्याला हे जे आहे ते व्यवस्थित एकदम एज ब्रॅकेट आणि मग त्याचं व्हॅल्यूज इथं असाइन झालेलं आहे प्रत्येकाचं एजच्या इन बिटवीन. तर अशा पद्धतीने आपण कोणत्या तरी एका कंडिशन वरती काहीतरी आपण कॅटेगरायझेशन करायचं असेल आपल्याला तर आपण अशा पद्धतीने हे केस स्टेटमेंट यूज करू शकतो. आता आपल्याला दुसरी एक कंडिशन आहे की दुसरा एक सिनेरिओ आहे की जो एम्प्लॉई सॅलरी जो आपला टेबल आहे त्याच्यात आपल्याला असं म्हणायचं आहे की ज्यांची सॅलरी आहे त्याच्या सॅलरीच्या बेसवरती त्यांना सॅलरी हाईक जी काय असेल 5%, 7%, 10% वगैरे त्यासाठी एक सिनेरिओ. तो सिनेरिओ बेसवर आपल्याला त्याच्यात काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करून नवीन सॅलरी डिस्प्ले करायची असं तुम्हाला एक क्वेश्चन आहे की जसा सिनेरिओ काय आहे की आपल्याला मग त्याच्यात आपल्याला एचआरने असं डिसाईड केलंय की इफ सॅलरी
इज लेस दॅन इक्वल टू 50,000, तर आपल्याला काय म्हणायचं की त्यांना 5% हाईक द्यायची. दुसरा एक सिनेरिओ आहे की सॅलरी इज ग्रेटर दॅन 50,000. ठीक आहे, मग किती? 7%. आणि अजून एक थर्ड कंडिशन असं आहे की ज्या डिपार्टमेंटचं ज्या ज्या एम्प्लॉईचं डिपार्टमेंट फायनान्स आहे, डिपार्टमेंट फायनान्स असेल, तर त्यांना काय करायचंय, बोनस काय करायचंय, एक 10% बोनस द्यायचा आहे. तर असं तुम्हाला सांगितलंय की तुम्ही अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करून द्या. त्यासाठी काय करायचं, मग आता कॅल्क्युलेशन करायचं तर आपल्याला 5%, 10% वगैरे सॅलरीवरती ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. त्यासाठी आता फर्स्ट नेम, लास्ट नेम, सॅलरी हे ते डिस्प्ले करतोय. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला केस स्टेटमेंट यूज करावं लागेल. त्याचं एंड जे आहे ते पण लिहून घ्यायचं इथे, आणि एक वेन कंडिशन राहणार आता. एवढं लक्षात घ्या. इथे एक आपल्याला सेमिकोलॉन, तर इथे वेन कंडिशन मध्ये सॅलरी चेक करायची. ही वेन सॅलरी इज लेस दॅन इक्वल टू 50,000, तर आपल्याला काय करायचंय की कॅल्क्युलेशन करायचंय. म्हणजे जी करंट सॅलरी आहे त्याच्यात आपण ऍड करतोय जी आत्ताच्या कलर सॅलरीच्या हिशोबाने 0.05, म्हणजे हे जे आहे आपलं की 5% आपल्याला हाईक द्यायची. तर असं जर केलं, याला रन केलं, तर आता तुम्ही बघा 5% हाईक आलेली आहे या तीन यांना. 50,000, 50,000 आणि 25,000 अशी ज्यांची ज्यांची आहे त्यांची सॅलरी हाईक झालेली 5%. आणि याला नाव देऊया आपण ऍज एलियास म्हणून, न्यू सॅलरी. आता दुसरी कंडिशन आपल्याला काय करायची, वेन सॅलरी इज ग्रेटर दॅन 50,000, देन काय म्हणायचं की सॅलरी प्लस सॅलरी इंटू 0.07, कारण 7% हाईक द्यायला द्यायची. याला आपण रन केला तर आता बघा पूर्ण सगळ्यांना 7% हाईक आलेली. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे कंडिशन्स यूज करू शकतो. म्हणजे एक कंडिशन चेक केली, इथं मल्टिपल कंडिशन पण टाकू शकतो आपल्याला अजून काही चेक करायचं असेल तर ते पण करू शकतो. आणि सॅलरी मग त्याला जेवढं असेल हे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स इथं परफॉर्म केलेले. आता अजून एक तिसरी कंडिशन आपली राहिलेली आहे की ज्याच्यात आपल्याला डिपार्टमेंट फायनान्स असेल तर त्याला बोनस द्यायचा 10%. तर फायनान्शियल लोक जास्त काम करतात म्हणून त्यांना असं वाटतं की त्यांना 10% हाईक द्यायला पाहिजे. मग आता इथं कसं करणार, आता आपल्याला डिपार्टमेंट आहे का या एम्प्लॉई सॅलरी टेबल मध्ये, चेक करूया आपण. सिलेक्ट फ्रॉम एम्प्लॉई सॅलरी, आणि याला मी जर रन केलं तर बघायचं आहे की फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऑक्युपेशन, इथं डिपार्टमेंट आय डी, डिपार्टमेंट नेम नाही, डिपार्टमेंट आय डी आहे. आता याच्यात आय डी पण आपल्याला फायनान्सचं कोणतं आहे ते कळणार नाही. त्यासाठी आपल्याला एक दुसरा टेबल जिथं आहे मेन डिपार्टमेंट नेम स्टोअर केलेले, ते सप्लाय त्याच्यात केलेले. याला मी रन जर केलं तर आपल्याला याच्यात फायनान्स बघायचे, फायनान्स बघायचे. 6 नंबरचा आहे तो आय डी फायनान्स आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या टेबलमध्ये फायनान्स 6 नंबरचा जो असेल एम्प्लॉई सॅलरीमध्ये, म्हणजे हा डिपार्टमेंट आय डी, हा जो स्टेट ऑडिटर आहे रवी रचित, याला आपल्याला किती द्यायचे, 10% बोनस द्यायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला इथे एक नवीन इथे जे आहे एक कॉमा द्यायचा आहे आणि एक नवीन केस स्टेटमेंट लिहायचं. केस डिपार्टमेंट आय डी इक्वल टू 6, देन आपण काय म्हणणार आहे, सॅलरी लेट्स से 0.1, म्हणजे 10% आपल्याला सॅलरी द्यायची. हं. आता इथं मी एक चुकी केली, इथं माझ्याकडून वेन लिहायचं राहिले. वेन डिपार्टमेंट आय डी इक्वल टू 6, देन सॅलरी इक्वल टू 1 ॲज बोनस असं म्हणतोय मी. आणि याला मी जर रन केलं तर ॲडिशनल एक 7,000 बोनस या पर्टिक्युलर फायनान्सच्या डिपार्टमेंटच्या माणसाला भेटत आहे. तर अशा पद्धतीने हे बोनस पण आपण असे कॅल्क्युलेट करू शकतो. तर अशा पद्धतीने केस स्टेटमेंटचा आपण यूज करू शकतो. बऱ्याच वेळा रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये काम करताना असे काही कंडिशन्स असतात आणि त्यानुसार आपण हे कॅल्क्युलेशन्स म्हणा किंवा कॅटेगरायझेशन करू शकतो डेटाचं. आणि हे खूपच युजफुल आहे. बऱ्याच वेळा आपल्याला हे यूज करावं लागतं. मला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर.